तुमकां आतां सगळ्यांक खबर आहा हो सरकार आमचो जो आसा भारतीय जनता पक्षाचो हो सरकार लोकांचो सरकार, लोकां खातीर सरकार. हे फक्त आमी उलोवनच दाखयना तर हे करूनय दाखयता, आचरणान हाडूनय दाखयता. उदाहरण म्हणजे काल आमचे कॅबिनेट मिटिंगेन जे डिसिजन जालें तातूंत त्या गोंयच्या जनते खातीर वेगवेगळ्या सरकारी कार्यालयात म्हणजे गव्हर्नमेंट ऑफिसर ज्या पद्दतीन गव्हर्नमेंट एम्प्लॉई लोकांची कामां करतात आणि कामाच्या बद्दल तांकां पगार हो मेळटा, पण जनतेक आनी बरी सर्वीस दिवची, सर्वीस दिसता आसतना तांकां टायमार सर्वीस दिवची म्हणजे साहजिकच तांकां खोशी करपाची गरज आसा. म्हणून सरकारान आमच्या ठरयलां आमचे जी पेन्शन स्कीम जी आसा हे पेन्शन स्किमीन रिविजनय तांचे केल्लें आसा. पयले सुवातेर जेंची सर्वीस म्हणजे मिनिमम 25 वर्सां केल्ली आहा तांचे हक्काची जी पेन्शन मेळपाक जाय ती पेन्शन अलॉंग विथ डियरनस अलॉंग बाकी सगळे अलॉंस ते मेळटले. बऱ्यांतली बरी खबर म्हणजे इवन 10 वर्सां जेंच्यांनी सर्वीस केली आणि त्यांच्या पगारानुसार तांकां पेन्शनय मेळटली, पण मिनिमम कमीच कमी पेन्शन ही एक 10,000 आसतली. आमी अशें म्हणू शकना की बाबा 10,000 ताका पगार जर पळयलो जाल्यार 10,000 ताका पेन्शन मेळूं शकना. तरी सुद्धा कमीच कमी अशा आमच्या गव्हर्नमेंट सर्वंटाक मिनिमम ही 10,000 पेन्शनय मेळटली. इतल्याच जावना की आफ्टर डेथ ऑफ कोणी एखादो आमचो गव्हर्नमेंट सर्वंट मेलो साहजिकच म्हणून मेलो कसो आमी म्हणया हयात जर ना जाल्यार तेच्या फाटल्यान तेची किंवा तेचो ताका 60% पेन्शन त्याच्या नंतरय तांकां कंटिन्यू मेळटली. एक बऱ्यापैकी गोष्ट सरकारान आमच्या केली. म्हणूनच हांवें म्हटलें तशें हे सरकार जे आसा हे सरकार जनतेचे आहा, जनते खातीर आहा आणि म्हणूनच अशा तरेचे बऱ्यापैकी निर्णय हे आमचे गोंयचे आदरणीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांच्यांनी निर्णय घेतलेलो आसा. कारण आमी पळयता खंयच कोणी म्हणचे न्हू आज खर्च वाडला आणि जो सरकार पगार दिता हो पगार पावना किंवा आमचे फाटल्यान आमची सर्वीस सोंपल्या उपरांत आमची फॅमिलीक जे कितें मेळपाक जाय ते कशें कितें मेळटलें आनी कितलें मेळटलें हाचे खातीर हे सगळी गोश्ट केल्ली आहा. हांव तुमकां सांगूंक विसरलो आमचे बरोबर ह्या पत्रकार परिशदेक म्हाजो मित्र गिरीराज पै बी आहा आनी हाचे फुडें जे कितें तांकां सांगपाचें आनी एक प्रामुख्यान एक दोन इम्पॉर्टंट जे इशू जे आसात हे हांव तांकां विनंती करता की तांच्यांनी ते तुमच्या समोर मांडचे. थँक्यू सोपटे सर. एक म्हणजे आम्ही हालींच्या तेंपार पळयता की जे विरोधक आमचे स्पेशली आसात ते काही बिनबुडाचे आरोप करीत एक सध्या प्रत्येक विशयाचेर तांचेर जर पळयलें जाल्यार फक्त क्रिटिसिजम येता, सोल्युशन खंयच येना. ते मागीर लँड आसूं रस्ते आसूं तर म्हाका दिसता ह्या सरकारान जे काही निर्णय घेतल्यात ते खंयच्याच सरकारान हाज्या पयलीं घेवना आणि काँग्रेस सरकाराच्या तर नशिबानूय असले निर्णय नाशिल्ले. असेच निर्णय जे दोन म्हाका दिसता तुमच्या खास करून नजरेक हाडूंक सोदता ते म्हणजे काल जो कॅबिनेट मिटींग जाली तातूंत गव्हर्नमेंटान अमेंडमेंट जी प्रपोज केल्या टू प्रोटेक्ट कम्युनिटीज लँड फ्रॉम मिसयूज. ह्या अमेंडमेंटाच्या हातूंत म्हणजे ती गोवा लेजिस्लेटिव्ह डिप्लोमा नंबर 2070 डेटेड 15/4/1961 हाका तांणी एक अमेंडमेंट प्रपोज केला. ताजो एकूच आहे की कम्युनिटीचे लँड जे आसा ते ज्या विशया खातीर दिल्ले, ज्या पर्पजा खातीर दिल्ले ताजो गैरवापर जावचो न्हय
ताजो जर खंयच्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूटात दिल्लो जाल्यार ताजो कमर्शियल उपयोग जावचो न्हय हाच्या खातीर काही स्पेसिफिक पावर्स ही एडमिनिस्ट्रेटर ऑफ कम्युनिदाद हांकां दिल्ले गेले. आर्टिकल 31A will be introduced which will be a through this special amendment. तातून जातले कितें जाल्यार जो एडमिनिस्ट्रेटर ऑफ कम्युनिदाद आसा ताका खंयचे लँड यूज जर ताका दिसत की दिल्ल्या लँडाच्या परस ताणी वेगळो वापर केला जाल्यार ही कॅन इनिशिएट अ इन्क्वायरी आणि स्टडी वेदर देर इज अ डायव्हर्जन. जर काही तांकां दिसून आयलें की एक नॉन प्रॉफिट पर्पजा खातीर दिल्ले लँड जर कमर्शियल ताच्या खातीर उपयोग जाता जाल्यार इन्क्वायरी चालू आसतना तो ताजेर एक स्टे हाडूंक शकता, एनी म्हणजे रिस्ट्रेनिंग ऑर्डर हाडूंक शकता की त्या लँडाचो वापर फुडें कसोच जावंक शकना. आणि जर इन्क्वायरी कंप्लीट जातकूच अशें लक्षात आयलें की पर्पज खरोच चेंज जाला जाल्यार सरकाराचे अप्रुव्हल घेवन तो एडमिनिस्ट्रेटर ती कम्युनिदाद लँड परत ओरिजिनल कम्युनिदादीक रिटर्न करूंक शकता. हे प्रोविजन म्हाका दिसता गोंयचे कम्युनिदाद लँड वाचोवपा खातीर काल सरकारान इंट्रोड्यूस केला. आणि एक महत्वाची गजाल म्हणजे आम्ही खूपदा आयकता की तुम्ही विचारता की इंटर डिपार्टमेंटल कोऑर्डिनेशन जातले काय किंवा एक डिपार्टमेंट हे सांगता असताना दुसऱ्या डिपार्टमेंटाक कितें जाल्यार एज पर दिस अमेंडमेंट एकदा जशी रिस्ट्रेनिंग ऑर्डर पास केली एडमिनिस्ट्रेटर ऑफ कम्युनिदादान मागीर त्या लँडा खातीर कोणूच ताका परमिशन दिवंक शकचे ना. ते मागीर टाउन एंड कंट्री प्लॅनिंग डिपार्टमेंट आसूं, प्लॅनिंग एंड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी आसूं, म्युनिसिपल काउन्सिल्स आसूं, विलेज पंचायत आसूं किंवा कॉर्पोरेशन ऑफ द सिटी ऑफ पणजी आसूं, एकदा रिस्ट्रेनिंग ऑर्डर त्या लँडाचेर आयली जाल्यार ताका खंयचेच परमिशन, क्लियरन्स, अप्रुव्हल, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट मेळपाक शकचे ना. तर कम्युनिदाद लँड जो एक पर्पज सांगून ताजो आज मिसयूज करपाचो प्रयत्न जाला तो ह्या अमेंडमेंटा नंतर पूर्णपणे थांबतलो. म्हाका दिसता हो एक लँडमार्क डिसिजन आसा आणि भारतीय जनता पार्टी गोंय प्रदेशच्या वतीन हांव भारतीय जनता पार्टीचे सरकार आणि मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांचे अभिनंदन करता की तांणी गोंयची कम्युनिदाद लँड वाचोवपा खातीर हो एक हिस्टॉरीक असो निर्णय घेतलो. दुसरे सांगता आसतना की आज विरोधक उलयतात आसतना तांकां एक विसर पडटा की गोंयचे लँड प्रोटेक्ट करपा खातीर बरेचशे इनिशिएटिव्ह गव्हर्नमेंटान घेतिल्ले आसा. म्हणजे ताचेर ती जे लँड ग्रॅबा खातीर एक SIT आसा, म्हणजे दॅट वॉज नॉट अ डायरेक्शन ऑफ एनी कोर्ट किंवा कोणाचे ऍप्लिकेशन न्हय तर सुओ मोटो कॉग्निझन्स घेवन माननीय मुख्यमंत्र्यांनी ती SIT फॉर्म केल्ली. ताच्या नंतर FIR जाल्या आणि विविध केसी ह्यो प्रोसेसान आसा. ते म्हणटा आसतना पॅडी फील्ड्स प्रोटेक्ट करपा खातीर एक लॉ स्पेसिफिकली हाडिल्लो किंवा जर कोण लँड कन्वर्ट करीत जाल्यार ताका जे कन्वर्जन फी आसा तातूनय हायक करून तांणी आज कन्वर्जनाचो कॉस्ट वाडप हाच्या सारकी विविध निर्णय घेतिल्ले आसा. आणि ते करता आसतनाच लँड रेव्हेन्यू कोड एमेंड करून की फाल्यां जर खंयच्या एका डिपार्टमेंटान कन्वर्जन एलाव सुद्धा केलें जाल्यार पॅडी फील्ड आसत, नो डेव्हलपमेंट स्लोप्स आसत, ते कन्वर्ट करपाक मेळचे ना हाची खबरदारी ह्या विविध डिसिजनांनी घेतल्या. आणि म्हाका दिसता भारतीय जनता पार्टी सरकार जे डॉक्टर प्रमोद सावंतच्या नेतृत्वाखाली चल्ला तांणी विविध अश्यो उपाय योजना चालू दवरलेल्यो आसा. हे म्हणटा आसतनाच हांवें जशें म्हणलें की विविध विशयांचेर सरकाराचेर टिका जाता. तातूंत एक आसा म्हणटा ते कंडिशन ऑफ द रोड्स. आता कंडिशन ऑफ द रोड्साचेर फाटीं माननीय मुख्यमंत्र्यांनी डिटेल्स दिल्ल्यो आसा. पण म्हाका दिसता पयर जी 27 तारखेक मिटींग जाली तातूंत तांणी काही खूप महत्वाचे अशे डायरेक्शन्स PWD दिल्ले आसा आणि ते हांव तुमच्या समोर परत नजरेक हाडूंक सोदता कारण म्हाका दिसना अशी डिसिजन ताज्या पयलीं जाल्ली आसा. एक म्हणजे तांणी सांगलें की जी डिफेक्ट लायबिलिटी पिरियड आसा जे रोड्स अंडर दिस पिरियड आसा तांची डेडलाईन आसा नोव्हेंबर 30, 2024. ताज्या पयलीं सगळे रस्ते फ्री ऑफ कॉस्ट कॉन्ट्रॅक्टराक सारखे करून दिवचे पडटले. आणि म्हणजे फर्स्ट टाइम म्हाका दिसता हे अशे निर्णय जाला की जोपर्यंत हे रिपेअरचे काम कंप्लीट जायना तोपर्यंत तांचे लायसन्स टेम्पररी सस्पेंड जातले आणि ह्या कॉन्ट्रॅक्टरांक खंयचेच नवे काम घेवपाक मेळचे ना.
तर खंय तरी कॉन्ट्रॅक्टराचे ओनर्स आसा की बेगिनतल्या बेगीन काम करून आणि आतापर्यंत कशें जातालें खूबदां एक्शन जातलें म्हणून एक स्टेटमेंट येतालो पण म्हाका दिसता शो कॉज नोटीस धाडून ताजेर फॉलोअप करून टेम्पररी ब्लॉक करपाचो निर्णय आय थिंक विल गो अ लॉंग वे इन स्ट्रीमलायनिंग द वे पीडब्ल्यूडी फंक्शन्स. इतलेंच न्हय तर जे इंजिनियर्स आसा तांकांय डबल शो कॉज नोटीस इश्यू केल्या, स्पेशली अशा इंजिनियरांक ज्यांनी लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म प्रोजेक्ट एस्टिमेट्स दिवना. हे वारंवार मुख्यमंत्र्यांच्या डायरेक्शना नंतर सुद्धा जेन्ना तांचे कडल्यान हे प्रोजेक्ट एस्टिमेट्स येना जाले तांकां शो कॉज नोटीस धाडल्या आणि जर अनसॅटिस्फॅक्टरी रिप्लाय आसत जाल्यार सरकाराच्या वतीन ताजेर कडक कारवाई केली वतली आणि म्हाका दिसता ही एक मेसेज लाऊड अँड क्लियर पीडब्ल्यूडीन गेल्या. कॉन्ट्रॅक्टर तशेंच पीडब्ल्यूडीचे अधिकारी हे जबाबदार आसतले की जी डिफेक्ट लायबिलिटी पिरियड आसा तातूंत रस्त्यांची मेंटेनन्स आणि रेग्युलर अपडेट म्हाका दिसता तांणी करपाची जबाबदारी ही कॉन्ट्रॅक्टराचेर आनी इंजिनियराचेर आसतली. आणि आनीक म्हाका दिसता जो बरो डिसिजन माननीय मुख्यमंत्र्यांनी जे डायरेक्शन दिला की एकदा जसो रोड करून जालो ताज्या नंतर 3 वर्सां तो रस्तो खणून येवचो ना. इवन एक म्हणजे जे खणपाचे परमिशन्स आसा ताजो कॉस्टूय वाडयलो वतलो पण 3 वर्सां जसो एकदा रस्तो तयार जालो तो खणपाक मेळचो ना आणि जर तो खणचो पडलो जाल्यार पिनल एक्शन त्या कन्सर्न डिपार्टमेंटाचेर जातलें. आता जे म्हणजे अराउंड टोटल 1200 किलोमीटराचे रस्ते आसा तातूंत जे डिफेक्ट लायबिलिटी पिरियडान ना तांचे काम मेंटेनन्साचे हातान घेतले पीडब्ल्यूडी बेगीनूच सो दॅट गोंयकारांक बऱ्यांतले बरे रस्ते मेळचे. पण हे करता आसतना ते मागीर इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट आसूं किंवा वॉटर सप्लाय आसूं सिवरेज आसूं तांकां 1 म्हयन्याचो आता पिरियड मेळटलो की जी कामां तांची उरल्या ती तांणी कंप्लीट करपाची. कारण एकदा जसो रस्तो कंप्लीट जालो रिपेअर करून तो मागीर खणपाक मेळचो ना. तर ही सगळी म्हाका दिसता विविध जे आमकां सामान्य जनतेक त्रास जाताले ती डिसिजनां आसात ती म्हाका दिसता ह्या मिटिंगेनी घेतली गेली. दुसरें जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, असिस्टंट इंजिनियर, ज्युनियर इंजिनियर रोड्स डिपार्टमेंटान 5 वर्साच्या परस वयर आसा तांकां खंयच्या तरी दुसऱ्या डिपार्टमेंटान रिलोकेट करून एक खंय तरी फ्रेश पर्स्पेक्टिव्ह हाडून किंवा खूबदां कशें जाता खूबदां जशें एका जाग्यार बसले तुमकां मागीर संवयचे लोक जाता तर खंय तरी हातून बदल हाडपाक आणि एक सिस्टमीचो फुल शेकअप करपाक म्हाका दिसता ही विविध निर्णय आसा. तर पीडब्ल्यूडीचेर घेतिल्ले निर्णय आसूं किंवा कम्युनिटांत लँड सेव्ह करपाक आसूं म्हाका दिसता भारतीय जनता पार्टी गोंय प्रदेशच्या वतीन हांव परत एकदा डॉक्टर प्रमोद सावंत आणि तांचे कॅबिनेट हांचे अभिनंदन करता. आणि जर तुमकां कितें प्रश्न आसा म्हाका दिसता तुमी प्लीज विचारचे. रूट डिव्हिजनाचे जे ट्रान्सफरी म्हटलेले पळय ते अजून 4 दीस अजूनही कांय दिसून नाही. एक म्हणजे तुका ट्रान्सफर करता जाल्यार ताका कोण हाडटलो कारण चडशे दे आर गेजेटेड ऑफिसर्स सो इट रिक्वायर्स गव्हर्नमेंट अप्रुवल. सो तातूंत थोडोसो डिले जावंक शकता बट दॅट डिसिजन विल बी टेकन. कारण फक्त ट्रान्सफर करून जावचे ना पण तरी तांच्या जाग्यारूय हाडचे पडटले. आय थिंक दॅट डिसिजन विल टेक टायम. The principal secretary या आतां ते इंजिनियर ताका तेजेरी लोकांचे ट्रान्सफर एक्सपेन्शन नव्हता ताजेरूय म्हाका दिसता त्या दिसाची डायरेक्शन्स आसा ती ताकाय लागता की खंय तरी जो इंजिनियर विल बी फाउंड की ताणें आपली ड्युटी सारकी करूना ताजेर एक्शन जातलें. तर म्हाका दिसता तातूंत कोणूच एक्सेप्शन ना. तुम्ही म्हटले न्ही आता इन्सर्शन नवीन क्लॉज घालता म्हणून कम्युनिटात जेन्ना जमीन दिता जेन्ना तुम्ही कन्वर्जनाक कितेंय अप्लाय करता कम्युनिटाचें एक पत्र आसता त्या पत्राचेर पर्पज घातलेलो आसता. आयज मेरेन जेंच्यांनी तो पर्पज वाचूंक ना त्या ऑफिसरांचेर कारवाई जातली नाही. एक म्हणजे स्पेसिफिक लॉ आता हाडटले की पर्पज चेंज. आय एम कमिंग टू युअर क्वेश्चन. आणि जर खंय अशें जर नजरेक हाडून दिलें की पर्पज आसतना जर कन्वर्जनची परमिशनां दिल्या जाल्यार ताजेर कारवाय जावपाकूच जाय. आणि म्हाका दिसता एडमिनिस्ट्रेटर ऑफ कम्युनिटी विल बी एम्पावर्ड विथ दिस न्यू हे. आता थोडे कडेन जर परमिशनां पार्टी यू डिमांड इज 100% ज्या मनशान अशी इलिगल कन्वर्जनां करपाक रोल प्ले केला ताजेर स्ट्रिक्टांतले स्ट्रिक्ट एक्शन जावचे ही आमची सदांच मागणी आसा इन्क्लुडिंग ऑफिसर्स. 100%. नाही हांवें पीडब्ल्यूडीचे सुद्धा जेन्ना सांगलें ब्लेम फक्त कॉन्ट्रॅक्टराचेर थांबना तर ऑफिसरांचेरूय आसा. कारण खूबदां जाता
की स्कोप ऑफ वर्कान ना म्हणटा. स्कोप ऑफ वर्कान जर ना जाल्यार मागीर इंजिनियरान कितें केलें हो एक नेक्स्ट प्रश्न आहे. रस्त्याचो विषय काडून सांगता गिरिराज एक 15 दिसा पयलीं लॉंग टर्म आनी शॉर्ट टर्म प्रोजेक्शन दिवंक ना म्हणून कित्याक कारवाई करची न्ही अशें तांकां शोकॉज नोटीस दिली. Correct. त्या नोटीस कोणी उत्तरच दिवंक ना म्हणून परतून नोटीस काडपाची सरकाराचेर वेळ आयली. हाचे कडेन तुमी कशें पळयता? परत सांगता हांव की तांकां जर दिसता आसत की रिप्लाय न करून ते सुटूंक शकता जाल्यार म्हाका दिसता ती कशें जालें न्ही म्हणजे हांव तो शब्द वापरूंक सोदना एक्चुअली पण खूब जाण एका जाग्यार इतलो वेळ उरल्या ते मातल्या तर खंय तरी ते न जाता तांचेर एक्शन घेवन आतां कॉन्ट्रॅक्टर ऑलरेडी आयल्या जाग्यार ना आमकां स्कोप ऑफ वर्कान नाशिल्लें म्हणून सांगतात तर मागीर बाबा तो इंजिनियरान कितें केलें हांव म्हणलें घाला इंजिनियराचेर बरोवचें न्हय की इंजिनियरान आमकां स्कोप ऑफ वर्क दिवं नाशिल्लो तर हांव तेंच सांगता जर कॉन्ट्रॅक्टराचो फॉल्ट ना तांणी सांगचो कोणाचो फॉल्ट तो आनी त्या ऑफिसराचेर एक्शन घेवपाक तुमकां ही फक्त सुरवात शोकॉज नोटीस आज पर्यंत इशूच जावं नाशिल्ली आतां जावंक लागल्या तर कठोर कारवाई जातली हाचें आश्वासन लक्ष हाडून आतां दिता पर्यंत दुसऱ्यांदा शोकॉज नोटीस काडची पडली. नाही तेच सांगतात थोड्या फावटी कशें आसा शेवटाक डिपार्टमेंटूच चलूंक जाय पण जर कोणाक जर दिसता की दे कॅन टेक द गव्हर्नमेंट फॉर ग्रांटेड जाल्यार दे आर गोइंग टू बी इन बिग लॉस. गिरिराज बाब 20 आणि 21 सप्टेंबराक एक व्हिडिओ आयलो चीफ मिनिस्टराची ताका तांणी 22 तारखेक आयतारा एक व्हिडिओ काडून रिप्लाय दिली. ह्या व्हिडिओ खातीर हे सगळे फटाफट निर्णय जाले अशें दिसता. नाही एक म्हणजे म्हाका दिसता व्हिडिओचेरूच जर आमी वतात जाल्यार आतां फॉर एक्झाम्पल जे सापळेचो प्रोजेक्ट आसता ताजेर म्हाका दिसता म्हणजे आज काँग्रेस जे विविध आरोप करता ताजेर आम आदमी पार्टीनूच उत्तर दिलें की अर्दी परमिशनां काँग्रेसीनूच दिल्या म्हणून म्हणजे वेन्झी वेगाचो जो स्टेटमेंट आसा की ही खंय तरी जी काँग्रेसीची पापां आसा ती आमी आमच्या माथ्यार घेवचे ना म्हणून म्हजो त्या व्हिडिओचेर एकूच उत्तर आसा. एक म्हणजे ते व्हिडिओ येवच्या पयलीं एसआयटी फॉर्म जाल्ली ते व्हिडिओ येवच्या पयलीं पॅडी फील्ड कन्वर्ट न जावचो म्हणून एक्ट हाडिल्लो तोच हे जावच्या पयलीं जे बाकीचे जे सनदाचे रेट्स वाडोवपाचे आशिल्ले ते आशिल्ले फक्त त्या व्हिडिओ उत्तर दिवपाचें कारण इतलेंच आशिल्लें की खंय तरी स्पेसिफिकली मुख्यमंत्र्याक टार्गेट केलो वता ताज्या खातीर म्हाका दिसता उत्तर दिवपाची गरज आशिल्ली आनी ताजेर उत्तर दिलां पण व्हिडिओ आसा म्हणून ताजेर सरकारान कारवाई केल्या जाल्यार म्हाका दिसता आमी डेट्स चेक करच्यो पडटल्यो इट प्रिडेट्स आनी त्या व्हिडिओचेर आनीक जी म्हणजे हें आसा पळय तुमी जर मुद्दम पळयशात जाल्यार हांवें ताका सबस्क्रायब करूं ना खंयच्याच सर्विसाक म्हाका 4 डिफरंट नंबरा वयल्यान येता तर एक तें व्हडलें स्कॅम म्हाका दिसता ताजेरूय पुलीस उलगडो करतले व्हेरी सून बट त्या व्हिडिओंचो आनी ह्या डिसिजनांचो संबंध ना. अशें म्हणटा की बनावट जे व्हिडिओ पळय करतना ती चौकशी जावपाक जाय 100% हांवें फाटीं सांगिल्लें की हे जे इन्फ्लुएन्सर्स आसा तांचेर एक्शन घेवपाची किंवा तांचेर कंप्लेन खंयचीच केल्ली ना पण हे जे लोकांची प्रायवसी ब्रीच करून जे विविध नंबरा वयल्यान एका स्पॅम मेसेजीस जो वता तो बाबा करता कोण कोणाचो इंट्रस्ट आसा तो म्हाका दिसता कळपाक सरकाराकूय इंट्रस्ट आसा पार्टेकूय इंट्रस्ट आसा तितलोच इंट्रस्ट जनतेकूय आसा. गिरिराज बाब आतां हे दोळे सायबर ब्रांच आसतना पुलिसांचो एक असलो व्हिडिओ येता तो सोदून काडप इतली कठीण अजून कित्याक मेळना. सोदून काडप कठीण म्हणच्या परस अशें आसूंक शकता की कोण तो खबर आसा बट समटायम्स यू हॅव टू बी डबली शुअर कारण कशें जाता जर तुमी प्रोब चालू आसतना इन्फॉर्मेशन भायर काडले जाल्यार ताका आपले ट्रॅक्स कवर करपाक मेळटा तर ताज्या परस जेन्ना फायनल सगळे डिटेल्स पुलिसा कडेन आसतले आय थिंक दे वील डिस्क्लोज इट कारण शेवटाक केस ही फुलप्रूफ जावपाक जाय पण हांव तुमकां एकूच सांगता जे जे ह्या हाका जबाबदार आसा सुटचो कोणूच ना. सबसे बात तुम्ही सांगा पेन्शन स्कीम गव्हर्नमेंट 2003 फोरांसान पेन्शन स्कीम बंद केली तेव्हा ग्रॅज्युएटी मेळपाचे ते इन्क्लूड आहे हय इन्क्लूडिंग इन एडिशन आय मीन टू से इन एडिशन टू दॅट ग्रॅज्युएटलाच हे जातले हय इन एडिशन टू दॅट. सुशेबाब माझा एक प्रश्न असा की तुम्ही म्हळा की जे गव्हर्नमेंट सर्वंट्स आसा गव्हर्नमेंट एम्प्लॉईज आसा तांणी काम बरें करचें बऱ्या तरेन सर्वीस दिवची म्हणून एक स्टेप पूण टायम बाउंड सर्विसीस एक्ट ऑलरेडी इन टू एक्झिस्टन्स आसा ती सारखी इम्प्लिमेंट जायना अशें तुमकां दिसता. पळय काही गोष्टी तुमकां खबर आसा की आमी करतात खूब कायदे कानून फॉर अबाउट एम्प्लॉईज लोकां खातीर हे करतात पण जेन्ना ती जाय तशी इम्प्लिमेंट जायना तेन्ना सरकाराकय खंय तरी हांवें तशी कोणाचे तरी बडी मारपाची गरज आसा
आता हे असे केले म्हणतात साहजिकच त्यांना वेगळ्या पद्धतीने सांगपाची गरज पडची ना, ते आपोआप म्हणतात तसे लागेल. आनी प्रश्न आसा, एक म्हाका आज गव्हर्मेंट सर्वंट मेळ्ळो तो म्हणपालो ताची आज बातमी आयला की गव्हर्मेंट सर्वंटाची दिवाळी दसरो अशें तशें हेडींग दिला म्हणून कांय जाणांनी. ताचें म्हणणें अशें आसा की सरकाराचो सामको सडक रस्ते आमकां गव्हर्मेंटाक खूब कितें दिता गव्हर्मेंट सर्वंटाक अशी लोकांक मॅसेज वता अशें हाजेर तुमचें कितें म्हणणें? ते पळयात, आमी जे कितें करतात ते उलयता. आता पेपरार जे कितें छापून हाडटात पळय ते कितें छापतात आनी कोण छापतात हाचेर आमी डिपली वचप बरोबर न्हय. आज आमी उलयता कितें, सरकारान जी गोष्ट करपाची ठरयला डिक्लेअर केला ताचेर आमी उलोवंक शकता. केन्ना करून जावं शकता अशें पेन्शन स्कीम बी केन्ना करून लागू जावं शकता? फ्रॉम 1 एप्रिल 2025. गिरीबाब आनीक विशय आशिल्लो जो जुलूस जालो पळय, जुलूस फाटल्या दिसांनी ते जुलुसाच्या नंतर सगळो खुबसो प्रोटेस्ट जालो, काणकोणच्यान चालू जालो, आतां म्हापश्यां हांगा ते आनी तुमचे काल स्पोक पर्सन आहा पळय उर्फान म्हणलो तोय डीजीक मेळ्ळो की हे जुलुसाच्या विशयाचेर. सो एक्झॅक्टली तुमचो पार्टीचो स्टँड कितें? गरजे भायर आनी ताका एड करता, गरजे भायर हाका लागून एक तणाव निर्माण जातलो अशें तुमकां दिसना? म्हाका दिसता तुवें उर्फानाचो मेन्शन केलो म्हणून सांगता हांव. तो एक म्हणजे ही इज नॉट द स्पोक्स पर्सन ऑफ द पार्टी किंवा ताजे कडेन खंयचे तरी कॅबिनेट स्टेटस आसा म्हणून जी बातमी आसा ती म्हाका दिसता चुकीची. त्यामुळे एक म्हणजे वॉट ही हॅज सेड इज हिज पर्सनल ओपिनियन. आणि लेट मी बी व्हेरी कॅटेगॉरिकल, भारतीय जनता पार्टीचो ओपिनियन ऑन दीस विषय इज व्हेरी क्लियर की एक म्हणजे गोंय हे पीस लविंग स्टेट आसा, कम्युनल हार्मनीन रावणारे गोंय आसा. तर हे जे विविध नवे प्रकार हाडपाचो प्रयत्न करता तर खंयच्योच नव्यो रिती किंवा प्रथा सुरू करपाचो प्रयत्न कोणेच करचो न्हय जातून हे कम्युनल टेन्शन जाता. तर भारतीय जनता पार्टीचो व्यू इज व्हेरी क्लियर की जशें सीएमानूय सांगला की प्रत्येक वेळा द एडमिनिस्ट्रेशन वील टेक अ डिसिजन. पण हांव परत सगळ्यांक अपील करता की हो तणाव निर्माण जावपाक कारण आसा कारण काही लोकांनी नव्यो प्रथा हाडपाचो प्रयत्न केलो तो तांणी करचो न्हय. ओके, गिरीराज बाबा, जेन्ना कोम्युनिदाद अमेंडमेंट येता तेन्ना जुवारी एग्रोचे स्टँड कितें आसतलो, कित्याक कोम्युनिदाद लँडानूच आहा? म्हाका दिसता जुवारीचेरूय हाज्या पयलीं खूब बोवाळ जालो आनी खंय तरी अशें सांगपाचो प्रयत्न केलो, त्या व्हिडिओनी आसा की सरकाराक इंट्रस्ट आसा. म्हाका दिसता विथ दीस अमेंडमेंट जुवारी आनी ताज्या सारके कितलेशेच प्रोजेक्ट ते म्हाका दिसता मिसयूज जो लँडाचो करूंक सोदताले तो बंद जातलो. त्यामुळे वेदर इट इज जुवारी ऑर एनी अदर प्रोजेक्ट म्हाका दिसना आफ्टर दीस अमेंडमेंट दे विल बी एबल टू गो अहेड. सरकार बऱ्यापैकी चलता तरी सुद्धा काल एक दिल्लीत एक मुख्यमंत्री आणि एक ज्येष्ठ मंत्री हांचे मदीं बसका जाली. दोन मंत्र्यांची दिल्लीत अशी बसका कित्याक घेवची पडली किंवा म्हणजे मतभेद आसा काय कितें? हे पळयात, सरकार चलयता आसतना जसे सिनियर आणि ज्युनियरान सिनियराचो एडवायस घेवचो पडटा. त्याच बरोबर म्हणजे तशेंच आमचे मेन जे लिडर आहात सबंद पार्टी चलयता ते दिल्लीत आसता तेन्ना तांकां कितें तरी एडवायस दिवचो अशें कळ्ळें. आमच्या गोंयकारांक म्हणजे नॉट ओन्ली फॉर गोवा स्टेट बाकी राज्याच्या अशेंच आमचे जे मंत्री बी आसात पळय पार्टी जे चलयतात तांकां आपुणूय तांकां एडवायस दिवची रिलेटेड टू पार्टी. तेंचे मतभेद असले म्हणून तांकां अशें म्हणटा. मतभेद जर असले जाल्यार एका थेरून केन्ना काम करचें नसलें. आज आमी म्हणटात मतभेद आहात तरी बरोबर खांद्याक खांद धरून दोगे काम करतात न्ही जनते खातीर आमच्या गोंया खातीर. तशें कितें आसचें ना. काय नोकऱ्यामध्ये बी कितें तेंचे मध्ये आसूंक शकना न्ही.